आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खान आणि रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचा पॅटर्न एकच. तीनही घटनांमध्ये बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचं उघड. आरोपींच्या शोधासाठी 12 पथकं तैनात. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारची धडक. पुण्यातल्या एका सीएनजी पंपावरील घटना. पुनावाला यांच्या आई गंभीर जखमी. अपघातानंतर आरोपी फरार. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश. मुंबईच्या लोखंडवाला परिसरामध्ये एका मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. आरोपी मोहम्मद शकील शेखच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापुरात पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन विवाहित तरुणीची आत्महत्या. बार्शी तालुक्यातल्या तुर्क पिंपरी शिवारामध्ये 15 दिवसांनी कुचलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. कुत्रे आणि इतर प्राण्यांनी मृतदेह उकरून बाहेर काढल्यामुळे घटना उघडकीस. महिलेची हत्या करून मृतदेह बोंडराणी जंगलामध्ये फेकला. मृतक महिला मध्य प्रदेशामधली रहिवासी. दवनीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड आणि शरीरावर धारदार शस्त्राच्या जखमा आढळल्यात. खैरी बालाघाट येथील 28 वर्ष पूनम तुमाने असं मृतक महिलेचं नाव. भंडाऱ्याच्या आमगाव दिघोरी येथील बालगृहामधल्या 3 अल्पवयीन मुली बेपत्ता. कारधा पोलिसांकडून शोध सुरू. एकाच वेळी 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यामुळे खळबळ. तसंच बालगृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. कारधा पोलिसांचं पथक मुलींच्या शोधात. गटाराचं पाणी फळांवर टाकून विक्री. विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावरील धक्कादायक प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जागरूक नागरिकांकडून पोलीस आणि एफटीएकडे तक्रार. पोलिसांनी फेरीवाल्याला हकललं, मात्र कोणतीही ठोस कारवाई नाही. IIT मुंबईमध्ये नमन अग्रवाल नावाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात शिकणारा मूळ राजस्थानचा रहिवासी. रात्री IIT मधील एका इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून केली आत्महत्या. चंद्रपुरात भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला 6 वर्षांसाठी महापौर पदाचा प्रस्ताव. आधी कुणाचा महापौर यावर दोन्ही पक्षात सध्या चर्चा असल्याची सूत्रांची माहिती. कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाणार नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपसोबत जायचं नाही अशा उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरात महापौर पदासाठी स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांची बैठक. मात्र कोणत्याही एका नावावर एकमत नाही. त्यामुळे इच्छुक सगळ्यांना अर्ज भरण्याच्या सूचना. महापौर निवडणुकीच्या दिवशी एकाचाच अर्ज ठेवला जाईल. परभणीमध्ये महापौर उपमहापौर निवडीची तारीख बदलली. आता 12 फेब्रुवारीला महापौर निवड. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल असल्यामुळे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या विनंतीनंतर बदलली तारीख. नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर उपमहापौर निश्चितीवरून केदार नाराज असल्याची माहिती. शिवसेनेला सोबत घेण्याचा केदारांचा प्रस्ताव मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळून लावला होता. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या शिऊर गटामध्ये आता शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा. शिवसेनेचे आमदार बोरनार यांनी ठाकरे सेनेचे उमेदवार संजय निकम यांच्यासाठी बैठक घेतल्याची माहिती. थांब तुझी एन्क्वायरी लावतो. आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेमध्ये बंडखोर उमेदवाराला दम भरला. महाराष्ट्र फिरलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही असंही वक्तव्य. सांगोला शहाजी बापू आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यात जुगलबंदी. शहाजी बापूंकडून शेकाप कार्यकर्त्याला तुरुंगात टाकण्याचा इशारा. त्यावर हिंमत असेल तर मलाच तुरुंगात टाकून दाखवा. बाबासाहेब देशमुखांचं शहाजी बापूंना आव्हान. सांगलीच्या तासगाव तालुक्यामधल्या मणे राजुरी जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादीकडून द्राक्ष बागायतदार शेतकरी शशिकांत जमदाडे यांना उमेदवारी. अजितदादांनी द्राक्ष शेतीसाठी दिलेल्या मदतीची आठवण सांगताना प्रचारादरम्यान उमेदवार जमदाडे हे भावूक. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती ही वस्तुस्थिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. विलिनीकरणाची कुजबूज आम्हालाही होती असंही विधान. सोलापुरात शासकीय दुखवट्याचे आदेश पायदळी. 29 जानेवारीला बार्शीतल्या सब जेलर संदीप नालपे यांनी आपला वाढदिवस कार्यालयातच साजरा केला. फोटो सोशल मीडियावर व्हायरल. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ईव्हीएम बद्दलच्या वक्तव्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून कौतुक. उद्धव ठाकरे संजय राऊत यांना सांगा ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही असंही विधान.